हालेलुया, हालेलुया, हालेलुया। धन्यवाद प्रभु यीशु, धन्यवाद प्रभु यीशु, धन्यवाद प्रभु यीशु। हालेलुया, हालेलुया, हालेलुया। माझ्या प्रिय भावांनो आणि बहिणींनो, आता आपण देवाचं वचन ऐकणार आहोत। तुमच्याजवळ बायबल असेल तर तुम्ही पाहू शकता। मत्तेचं शुभवर्तमान अध्याय 16 वचन 5 पासून 12 पर्यंत। मत्तेचं शुभवर्तमान अध्याय 16 वचन 5 पासून 12 पर्यंत मी वाचून दाखवते, सर्वजण लक्ष द्या। नंतर शिष्य पलीकडे गेले, पण ते भाकरी घ्यावयास विसरले होते। तेव्हा येशू त्यांना म्हणाला, परुषी व सदुकी यांच्या खमीराविषयी जपून राहा व सावध राहा। तेव्हा ते आपसात चर्चा करून म्हणाले, आम्ही भाकरी घेतल्या नाहीत। परंतु येशू हे ओळखून म्हणाला, अहो अल्पविश्वासी, आपल्याजवळ भाकरी नाहीत असा विचार तुम्ही मनात का करता? तुम्हाला अजून समजत नाही काय? 5,000 5 भाकरी दिल्यावर तुम्ही किती टोपल्या भरून घेतल्या? तसेच 4,000 7 भाकरी दिल्यावर किती पाट्या भरून घेतल्या? याची तुम्हाला आठवण नाही काय? मी भाकरीविषयी बोललो नाही हे तुम्ही का समजत नाही? परुषी व सदुकी यांच्या खमीराविषयी सावध राहा। तेव्हा त्यांना समजले की त्याने भाकरीच्या खमीराविषयी नाही तर परुषी व सदुकी यांच्या शिकवणीविषयी सावध राहण्यास सांगितले। हालेलुया, 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 हालेलुया। माझ्या प्रिय भावांनो आणि बहिणींनो, या ठिकाणी आपण पाहत आहोत की प्रभू येशू ख्रिस्त आपल्या शिष्यांसोबत पलीकडे निघून गेला, म्हणजे ज्या ठिकाणी तो होता आणि जिथे त्याने काही अद्भुत दाखवलं होतं तिथून तो दुसरीकडे निघून गेला। आणि तिथे गेल्यानंतर शिष्य आपल्यासोबत भाकरी घेण्यासाठी विसरले होते आणि प्रभू त्यांना सांगत आहे की परुषी आणि सदुकी यांच्या खमीराविषयी सावध राहा। जेव्हा प्रभूने खमीराचा उच्चार केला तेव्हा लगेच शिष्यांना आठवण झाली की आपण आपल्यासोबत भाकरी घेतलेल्या नाही आहेत आणि त्यांची चर्चा सुरू झाली की आपण भाकरी घ्यायला विसरलो, आपण भाकरी आणल्या नाही आहेत। पण हे ऐकल्यानंतर, हे पाहिल्यानंतर प्रभू त्यांना म्हणतो, अहो अल्पविश्वासी, तुम्ही भाकरीविषयी का चर्चा करत आहात? मी तुम्हाला भाकरीविषयी बोललो नाही हे तुम्हाला समजत नाही काय? प्रभू त्यांना म्हणतोय की जेव्हा 5,000 लोकांना 5 भाकरी वाटून देण्यात आल्या तेव्हा तुम्ही किती टोपल्या भरून घेतल्या? आणि 4,000 लोकांना 7 भाकरी वाटल्या गेल्या तेव्हा तुम्ही किती टोपल्या भरून घेतल्या? याची तुम्हाला आठवण नाही आहे का? तुम्हाला अजून समजत नाही आहे का? मी तुम्हाला भाकरीविषयी सांगितलेलं नाही आहे। आणि त्यावेळेला पुढे येशू असं म्हणतोय की मी शास्त्री आणि परुषी यांच्या खमीराविषयी सांगितलेलं आहे। तेव्हा वचन म्हणतं की शिष्यांना समजलं की प्रभू भाकरीविषयी सांगत नाही आहे तर भाकरीच्या खमीराविषयी सांगत नाही आहे तर शास्त्री आणि परुषी यांच्या शिकवणीविषयी सांगत आहे। हालेलुया, हालेलुया, हालेलुया। माझ्या प्रिय बंधू भगिनींनो, इस्रायलमध्ये प्रभू येशू ख्रिस्त देवाचा पुत्र मानव बनून जेव्हा आला तेव्हा त्याने अनेक देवाची सत्य वचनं लोकांसमोर प्रकट करायला सुरुवात केली। येशूचे शिष्य जे त्याच्यासोबत कायमचे होते त्यांना तो कितीतरी स्वर्गीय ज्ञान, देवराज्याची कितीतरी रहस्ये प्रभू आपल्या शिष्यांना शिकवत होता। पण हे सगळे शिष्य मानवी बुद्धीने चालणारे असल्यामुळे सुरुवातीच्या काळात त्यांना प्रभूचे सगळेच शब्द कळत नव्हते। जेव्हा प्रभू यांना सांगत आहे, शिकवण देत आहे, त्यांना शिकवत आहेत, ज्ञान देत आहे की तुम्ही परुषी आणि सदुकी यांच्या खमीराविषयी सावध राहा, जपून राहा। जेव्हा प्रभू म्हणतोय की सदुकी आणि परुषी यांच्या खमीराविषयी जपून राहा, तेव्हा लगेच यांना आठवण झाली की आपण भाकरी घेतलेल्या नाही आहेत।
हा प्रसंग घडायच्या अगोदर असं घडलेलं आहे की प्रभू लोकसमुदायांमध्ये होता. सलग 3 दिवस लोक येशूच्या बरोबर होते आणि जमावाचा आकडा लिहिलेला आहे की 4000 पुरुष होते आणि स्त्रिया आणि मुलं होतीच. आणि एवढा मोठा जमाव असताना 3 दिवस ते सतत प्रभू येशूच्या सोबत होते आणि प्रभूला त्यांचा कळवळ आला. ते भुकेने कासावीस होतील म्हणून प्रभूला त्यांची काळजी वाटत होती. आणि प्रभूने एक मोठा चमत्कार करून त्यांना जेवण दिलं, कारण त्याने शिष्यानं सांगितलं की ह्या लोकांना आपल्याला जेवण दिलं पाहिजे. पण शिष्य म्हणतात की एवढ्या लोकांना आपण जेवण कुठून देणार. तेव्हा येशूने विचारलं, तुमच्याजवळ किती जेवण आहे, किती भाकरी आहेत. तेव्हा उत्तर मिळालं की 7 भाकरी आहेत आणि काही थोडेफार मासे आहेत. प्रभू येशूने त्या 7 भाकरी आणि ते मासे घेतले, वर स्वर्गाकडे बघून देवाचे आभार मानले आणि देवाचे आभार मानून त्याने त्या जेवणावर आशीर्वाद दिला आणि ते वाटायला सुरुवात करायला सांगितली. जेव्हा शिष्य वाटायला गेले तेव्हा ते जेवण संपलं नाही. 7 भाकरी आणि थोडेसे मासे होते. 4000 पुरुष आणि बऱ्याच स्त्रिया आणि मुलं त्या ठिकाणी होती. एवढा सगळा जमाव या जेवणाने तृप्त झाला आणि वर जेवण उरलं, भाकरी उरल्या. त्याच्या जेव्हा टोपल्या भरून घेतल्या तेव्हा 7 टोपल्या भरल्या. 4000 पुरुषांना प्रभूने 7 भाकरी आणि थोड्याशा माशाद्वारे जेवण दिलं. सगळे तृप्त झाले आणि वर 7 टोपल्या भाकरी उरल्या. याच्याच काही दिवस अगोदर प्रभूने असाच एक चमत्कार केला होता, जेव्हा प्रभूच्या सोबत 5000 पुरुषांचा जमाव होता. तिथेही म्हटलेलं आहे की 5000 पुरुष होते, स्त्रिया आणि मुलं मोजलेली नव्हती. एवढा मोठा जमाव असताना प्रभूने त्यांना जेवण दिलं, फक्त 5 भाकरी आणि 2 मासे याद्वारे. तेव्हाही तेच झालं. प्रभूने शिष्यांना सांगितलं की या लोकांना जेवण दिलं पाहिजे आणि शिष्य म्हणतात की एवढ्या लोकांना आपण कुठून जेवण देणार. प्रभूने विचारलं, कोणाकडे काही आहे का. तेव्हा 5 भाकरी आणि 2 मासे प्रभूच्या हातात देण्यात आले. त्याने स्वर्गाकडे बघून देवाचे आभार मानले, त्यावर आशीर्वाद दिला आणि शिष्यांना वाटण्यासाठी सांगितलं. तेव्हा सगळे लोक जेवून तृप्त झाले आणि ज्या काही भाकरी उरल्या त्याच्या 12 टोपल्या भरल्या. 5000 लोकांना आणि 4000 लोकांना अशा रीतीने अद्भुत प्रकारे चमत्कार करून प्रभूने जेवण दिलं होतं. या चमत्काराला फार काळ गेला नव्हता. तोच आताचा घडलेला आपण प्रसंग बघतोय की येशू त्यांना काहीतरी आत्मिक शिक्षण देत आहे, आत्मिक शिकवण देत आहे की परुष्य आणि सदुकी यांच्या खमीराविषयी जपून राहा, सावध रहा. आणि खमीर हा शब्द येताबरोबर लगेच शिष्यांना भाकरीची आठवण येते की आपण भाकरी घेतल्या नाहीत, जेवणाची वेळ झाल्यानंतर खाणार काय, भूक लागल्यानंतर खाणार काय, आपण भाकरी आणायला विसरलो. माझ्या प्रिय भावांनो आणि बहिणींनो, प्रभू येशूने 5000 लोकांना, म्हणजे 5000 फक्त पुरुष, स्त्रिया आणि मुलं मोजली नव्हती, 5000 पुरुषांना कसा अद्भुत चमत्कार करून जेवण दिलं होतं. आणि नंतर 4000 पुरुष असताना सुद्धा त्याने पुन्हा एकदा चमत्कार करून कसं जेवण दिलं होतं. हे सगळं शिष्यांच्या डोळ्यासमोर घडलं होतं. आणि तरीही आपण बघतोय की ते आता प्रभूसोबत असताना भाकरीची चिंता करत आहेत की आपण भाकरी घेतलेल्या नाही आहेत. हालेलुया, 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 हालेलुया. आणि म्हणून जेव्हा त्यांची भाकरीची चर्चा सुरू झाली तेव्हा प्रभू येशू त्यांना म्हणतोय की अहो अल्पविश्वासी, तुमचा विश्वास केवढा थोडा आहे, तुमचा विश्वास केवढा छोटा आहे. तुम्हाला अजून समजत नाही काय. तुम्ही एकदा चमत्कार बघितला, दुसऱ्यांदा चमत्कार बघितला. प्रभू त्यांना विचारतोय की 5000 लोकांना जेवण दिल्यानंतर तुम्ही किती टोपल्या उरलेल्या भाकरीच्या भरून घेतल्या. 4000 जेवण दिल्यानंतर किती टोपल्या भरून घेतल्या. तुम्हाला याची आठवण नाही काय, तुम्हाला अजून समजत नाही काय. आताही तुम्ही भाकरीची चिंता करत आहात, आताही तुम्हाला भाकरीचीच काळजी आहे की आपण जेवण घेतलेलं नाही आहे तर भूक लागल्यावर खाणार काय, आणि जेवण घेतलं नाही आहे तर आपण आता करणार काय, आणणार कुठून. तुम्ही अजूनही तीच चिंता करत आहात, तुम्हाला अजून समजत नाही काय.
मी तुम्हाला भाकरीच्या खमीराविषयी बोललेलो नाही आहे, परुषी आणि सदुकी यांच्या खमीराविषयी बोललेलो आहे. त्यावेळेला शिष्यांना समजलं, आत्ता त्यांच्या लक्षात आलं की तो भाकरीच्या खमीराविषयी बोलत नाही आहे, तर परुषी आणि सदुकी यांच्या शिक्षणाविषयी बोलत आहे. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. माझ्या प्रिय भावांनो आणि बहिणींनो, परुषी आणि सदुकी हे असे पंथ त्या इस्रायलमध्ये होते जे देवाच्या गोष्टी चुकीच्या पद्धतीने लोकांसमोर सादर करत होते. देवाची शुद्ध आणि सत्य वचनं, देवाचे शुद्ध आणि सत्य शब्द ते अनेक प्रकारे स्वतःच्या विचारांची भेसळ करून लोकांना शिकवत होते. म्हणून येशूने त्यांच्या शिकवणीला खमीराची उपमा दिलेली आहे. ज्याप्रमाणे पिठामध्ये खमीर घातल्यानंतर संपूर्ण पीठ फुगून जाते, अगदी त्याप्रमाणे परुषी आणि सदुकी यांची शिकवण काम करत होती. देवाची वचनं, देवाचे शब्द यामध्ये ते स्वतःचे विचार, स्वतःची बुद्धी आणि त्यांना काय आवडतं ते भरून सगळं ढोंगीपणाने भेसळ करून ते लोकांना चुकीचं ज्ञान देत होते. देवाविषयी चुकीच्या गोष्टी, आत्मिक गोष्टी चुकीच्या पद्धतीने ते लोकांना शिकवत होते. आणि म्हणून प्रभू त्यांच्या शिकवणीला खमीर म्हणत आहे, खमीराची उपमा देत आहे. ज्याप्रमाणे छोटंसं खमीर संपूर्ण पिठाला फुगवून टाकतं. खमीर पिठाच्या आत असतं, बाहेरून दिसत नाही, पण पीठ मात्र फुगून जातं. अगदी त्याप्रमाणे परुषी आणि सदुकी यांची शिकवण होती. आणि म्हणून येशूला त्याच्या शिष्यांना सांगायचं होतं की तुम्ही त्यांच्यापासून जपून राहा. ते जे काही शिकवतात, ते जे काही सांगतात त्यापासून सावध राहा. ते जे काही सांगतात त्या सगळ्या गोष्टीवर भरवसा ठेवू नका, विश्वास ठेवू नका. सावध राहा त्यांच्या बाबतीत, त्यांच्या शिकवणीच्या बाबतीत सावध राहा, असं येशूला शिष्यांना सांगायचं होतं. परंतु प्रभू जेव्हा शिष्यांना किंवा लोकांना काही गोष्टी सांगत असे, समजावून देत असे, तेव्हा अनेक वेळेला तो दाखल्याचा किंवा उदाहरणाचा वापर करत असे. म्हणून ह्यांच्या शिकवणीविषयी बोलत असताना प्रभूने खमीर ही एक उपमा वापरली, उदाहरण दिलं. परंतु खमीर बोलताबरोबर शिष्यांना आठवण झाली की आपण भाकरी घेतल्या नाही आहेत. हालेलुया, हालेलुया. माझ्या प्रिय भावांनो आणि बहिणींनो, देवाची इच्छा आहे की आपण आत्म्याने त्याच्या अधिक जवळ जाऊन आत्मिक बनावं. परंतु आपण मात्र विश्वासामध्ये चालत असतानासुद्धा दैहिकच राहतो. आपण ह्या शिष्यांना हसण्याची गरज नाही आहे. किती वेळा आपणसुद्धा आपल्या जीवनात असेच वागतो. या शिष्यांसमोर एकदा एवढा मोठा चमत्कार झाला की एवढा मोठा 5,000 पुरुषांचा जमाव असताना प्रभूने 5 भाकरी आणि 2 मासे याद्वारे या सगळ्या लोकांना जेवण दिलं. सगळे तृप्त झाले आणि वर जेवण उरलं ते पण शिष्यांनी स्वतः गोळा केलं. शिष्यांनी उरलेलं जेवण स्वतःच्या हाताने गोळा केलं. तेव्हा 12 टोपल्या भरल्या होत्या. तेव्हा त्यांचे डोळे उघडले नाहीत काय? केवढा मोठा चमत्कार! 5 भाकरी आणि 2 मासे हे एवढूसं जेवण आम्ही प्रभूच्या हातात दिलं होतं. आणि त्या जेवणाचं प्रभूने काय करून दाखवलं? सगळे जेवण तृप्त झाले आणि वर एवढ्या टोपल्या भरून निघाल्या उरलेल्या भाकरीच्या. त्याला अजून थोडे दिवस गेले आणि 4,000 लोकांचा जमाव असताना, 4,000 पुरुषांचा जमाव असताना प्रभूने तोच चमत्कार पुन्हा करून दाखवला, ज्या वेळेला तिथे 7 भाकरी आणि थोडेसे मासे होते. चमत्कार तोच, प्रभूने त्याच पद्धतीने केला. पहिल्या चमत्कारात आणि दुसऱ्या चमत्कारात पद्धती प्रभूने तीच वापरली. ते मासे, त्या भाकरी हातात घेतल्या, वर स्वर्गाकडे बघून देवाचे आभार मानून, उपकार स्तुती करून त्यावर आशीर्वाद दिला आणि मग शिष्यांच्या हातात भाकरी मोडून वाटण्यासाठी दिल्या आणि ते वाटत गेले. लोक जेवण तृप्त झाले आणि वर भाकरी उरत गेल्या. जेव्हा त्याच्या टोपल्या भरल्या तेव्हा ह्या वेळेला 7 टोपल्या भरून निघाल्या. हालेलुया, हालेलुया. एवढे 2 मोठे चमत्कार पाहिल्यानंतर आता अजूनही त्यांना चिंता आहे भाकरीची. त्यांनी जीवनदात्या परमेश्वराला बघितलं होतं, अनुभव घेतला होता, ते त्याच्या जवळ होते, त्याच्या सहवासात होते आणि चिंता करतायत भाकरीची. प्रभू त्यांना आत्मिक ज्ञान देत आहे आणि ह्यांची चिंता चालली आहे शरीराविषयी, म्हणजे पोटाविषयी.
हालेलुया, हालेलुया. म्हणून प्रभू त्यांना म्हणतो, अहो अल्पविश्वासी, तुम्हाला अजून समजत नाही आहे का? तुम्हाला अजून कळत नाही आहे का? तुम्ही एकदा चमत्कार बघितला, दुसऱ्यांदा चमत्कार बघितला, अजून तुम्हाला कळत नाही का? तुमचं मन अजून कठीण झालेलं आहे का? मी भाकरीच्या खमीराविषयी बोललोच नाही आहे. तुम्ही या गोष्टीची चिंता का करत आहात की आपल्याजवळ भाकरी नाही आहेत? हालेलुया, हालेलुया, हालेलुया. माझ्या प्रिय भावांनो आणि बहिणींनो, किती लोक अशा रीतीने शारीरिक राहिल्यामुळे, दैहिक राहिल्यामुळे देवाच्या जास्त जवळ जाऊ शकत नाहीत, कारण ते रात्रंदिवस फक्त आपल्या शरीराचा विचार करत असतात. त्यांच्या प्रार्थनासुद्धा सगळ्या शारीरिक असतात. आम्ही प्रार्थना करतो, काय करता? देवाकडे नोकरी मागतो. प्रार्थना करतो, काय करता? आम्ही घर मागतो, गाडी मागतो, आजार बरा व्हावा म्हणून प्रार्थना करतो, हे मिळावं, ते मिळावं, हे काम झालं पाहिजे, ते काम झालं पाहिजे, इथे यश मिळालं पाहिजे, तिथे यश मिळालं पाहिजे. या सगळ्या आमच्या दैहिक आणि जगिक गरजांसाठी आम्ही वारंवार देवाकडे मागत आहोत. थोडके लोक असे आहेत जे आत्मिक बनण्याचा प्रयत्न करत आहेत आणि देहभान विसरून ते आत्म्याच्या गोष्टीकडे बघत आहेत. त्यांचं लक्ष देवाकडे लागतं. देवाच्या पवित्र आत्म्याने ते दिवसेंदिवस अधिकाधिक भरत जातात आणि ते देवाच्या जवळ जाऊन देवाशी एकरूप होत राहतात. ज्या लोकांनी दैहिक गोष्टींकडे लक्ष देणं बंद केलेलं आहे आणि जे आत्मिक गोष्टीकडे लक्ष लावून आहेत, जे देवाची वचनं, देवाचा शब्द याकडे आपलं लक्ष लावून आहेत, ते आत्मिक बनत जातात आणि आत्मिक बनल्यामुळे ते देवाशी एकरूप होतात. हालेलुया, हालेलुया. प्रभू येशूची ही इच्छा मुळीच नाही आहे की आपण दिवस रात्र फक्त आपल्या शरीराचा विचार करावा, शरीराच्या गरजांचा विचार करावा आणि एकसारखं शरीरासाठी मागत राहावं. किती लोक एक आजार बरा झाला, दुसरा आजार आला, मग प्रार्थनेला येतात. तो बरा झाला, तिसरा आजार आला की तो बरा व्हावा म्हणून प्रार्थनेला येतात. किती काळ हे सुरू राहणार? जेव्हा प्रभूने तुमचा एक आजार बरा केला तेव्हाच तुम्ही त्याला ओळखलं नाही का? तेव्हाच तुम्ही त्याच्यावर विश्वास ठेवला नाही का? आणि तेव्हाच जर तुम्ही त्याला ओळखलं तर तुमचं लक्ष त्याच्याकडे का लागलं नाही? हे मिळायला पाहिजे, ते मिळायला पाहिजे, हे व्हायला पाहिजे, ते व्हायला पाहिजे. म्हणून तर किती लोक वारंवार चमत्कारांच्या मागे लागतात. त्यांना फक्त आपल्या जीवनात चमत्कार अनुभवायचे असतात, त्यांना देवाची वचनं नको असतात आणि त्यांना आत्मिक बनायचं नसतं. आणि आपण आत्मिक न बनल्यामुळे, म्हणजे शारीरिकच राहिल्यामुळे सैतानाला आपल्या जीवनात काम करायला फार मोठा वाव मिळतो. असे लोक जे फक्त शरीराचा विचार करतात आणि त्यांच्या प्रार्थना फक्त शारीरिक गरजांसाठी असतात. शारीरिक गरजांसाठी, नोकरीत प्रमोशन मिळायला पाहिजे, चांगली पगाराची नोकरी मिळायला पाहिजे, बिझनेस मोठा व्हायला पाहिजे, चांगली गाडी मिळायला पाहिजे, चांगलं घर मिळायला पाहिजे, हा आजार बरा व्हायला पाहिजे, तो आजार बरा व्हायला पाहिजे. जे लोक शारीरिक गरजांसाठीच वारंवार प्रार्थना करत राहतात आणि आपल्या शारीरिक गरजांकडेच लक्ष लावून राहतात, त्यांच्या जीवनात सैतानाला काम करायला मोठा वाव मिळतो आणि असे लोक जास्त काळ विश्वासामध्ये टिकत नाहीत आणि वचनांमध्येच चालत राहू शकत नाहीत. हालेलुया, हालेलुया. येशू त्याच्या शिष्यांना म्हणतोय की तुम्हाला अजून समजत नाही का? मी जर एकदा चमत्कार केला, दुसऱ्यांदा केला, तर यापुढे पण मी तुमच्या गरजा भागवणार नाही का? मी तुम्हाला उपाशी ठेवेन का? जर एकदा मी एवढा मोठा चमत्कार करून 5,000 पुरुषांना जेवण दिलं, दुसऱ्यांदा चमत्कार करून 4,000 पुरुष होते त्यांना जेवण दिलं, तर तुम्हाला मी कसं उपाशी ठेवेन? एवढे 2 चमत्कार बघून अजूनही तुमच्यामध्ये अविश्वास आहे का? म्हणून येशू त्यांना अल्पविश्वासी असा शब्द वापरत आहे. पुढे जाऊन हे शिष्य विश्वासामध्ये फार खंबीर झाले, मजबूत झाले, ती वेगळी गोष्ट. पण आत्ता शिष्यांची जी अवस्था आहे तीच अनेक विश्वासणाऱ्या लोकांची असते. विश्वास आहे पण अल्पविश्वास आहे. विश्वास आहे पण थोडकासा विश्वास आहे. देवाचं कार्य एकदा जीवनात अनुभवलेलं आहे, देवाने एकदा बरं केलेलं आहे, देवाने एकदा अद्भुत काम जीवनात केलेलं आहे, पण दुसऱ्यांदा काही संकट आलं की पुन्हा अस्वस्थ होतात, पुन्हा घाबरतात, पुन्हा वाटते आता कसं होईल, आता कसं होईल.
याचा अर्थ तुम्ही एकदा जो चमत्कार बघितला त्यावेळेला तुम्ही प्रभूला ओळखलंच नाही, तुम्ही तुमचं लक्ष प्रभूकडे लावलंच नाही आणि तुम्ही आत्मिक बनलाच नाहीत. हालेलुया, हालेलुया. खूप वर्षांपूर्वीची गोष्ट आहे. प्रार्थना केंद्रामध्ये एक बाई निवासी शिबिर करण्यासाठी आली होती. जेव्हा तिला आणण्यात आलं होतं तेव्हा तिची अवस्था अतिशय भयानक होती. तिला काविळीचा आजार झाला होता. कावीळ तिच्या रक्तामध्ये भिनलेली होती आणि अगदी शेवटच्या स्थितीला असल्यासारखी तिची गत झालेली होती. तिचा नवरा आणि घरचे काही लोक तिला शिबिरासाठी घेऊन आले. तिच्यात अजिबात त्राण राहिलं नव्हतं आणि फार वाईट अवस्थेमध्ये ती बाई होती. जेव्हा तिला शिबिरासाठी आणलं गेलं तेव्हा पहिले 2-3 दिवस तिला खूप त्रास झाला आणि म्हणून ती सारखं तिच्या घरच्यांना सांगत होती की मला इथून घेऊन चला, मला काही फरक पडत नाही. प्रार्थना केंद्रात आणायच्या अगोदर घरच्या लोकांनी बरेच उपचार केले होते आणि तिला फरक पडला नव्हता. उलट तिची स्थिती जास्त गंभीर बनली होती आणि त्यांना त्याच काळात प्रार्थना केंद्राविषयी माहिती मिळाली म्हणून ते तिला घेऊन आले होते. सुरुवातीचे 2-3 दिवस तिला तिथे राहायलासुद्धा होत नव्हतं. परंतु शिबिराच्या 4थ्या दिवशी जेव्हा पवित्र आत्म्याची प्रार्थना सुरू झाली तेव्हा अचानक तिला खूप जोरदार घाम सुटला. एवढा जोरात घाम की तिचे संपूर्ण कपडे भिजून गेले. या बाईने स्वतः अशी साक्ष दिलेली आहे की तिच्या अंगावरचे कपडेसुद्धा पिवळसर झाले होते. जो काही घाम तिला आला, एवढा मोठ्या प्रमाणात घाम आला, त्या घामाने तिच्या अंगावरचे कपडेसुद्धा पिवळे पडले होते आणि त्या क्षणापासून ती 100% बरी झाली. ती व्यवस्थित जेवायला लागली, फिरायला लागली, चालायला लागली, अशक्तपणा निघून गेला. त्यानंतर ती प्रार्थनेला येत राहिली. काही काळ निघून गेला आणि काही काळानंतर अचानक ती येणं बंद झालं. त्यानंतर अजून काही महिन्यांनी ती बाई पुन्हा आली. तेव्हा मी तिला विचारलं की तुम्ही इतक्या काळात येत का नव्हतात? ती म्हणाली की मी बरी झाल्यानंतर काही काळ आले प्रार्थनेला आणि नंतर माझं येणं कमी झालं आणि मग मला दुसरा एक भयंकर आजार जडला. जो दुसरा भयानक आजार जडला त्यासाठी पण तिच्या घरच्यांनी तिच्यासाठी खूप उपचार केले आणि ती काही बरी होत नव्हती. ती म्हणते तेव्हा मी प्रार्थना पण करत होते आणि उपचार तर घेतच होते आणि एवढं सगळं होऊनसुद्धा मी काही बरी होत नव्हते. उलट आजार बळावत चालला होता. तेव्हा तिचे घरचे लोक आणि नातेवाईक सगळे तिला सांगायला लागले की ही तुझ्यावर कोणीतरी करणी केलेली आहे किंवा हा भूत पिशाचाचा प्रकार आहे, त्यामुळे तुला कुठेतरी भक्ताकडे मांत्रिकाकडे जावंच लागेल. जर तसं नाही केलं तर तुझा जीव जाईल. घरचे लोक आणि नातेवाईक लोक जे काही सांगत होते ते ऐकून तिला एवढी भीती बसली की तिला असं वाटलं खरंच या आजारात मी मरून जाईन आणि जर ह्यांचं ऐकलं नाही तर माझं नुकसान होईल. आणि म्हणून शेवटी ती तिच्या नवऱ्याला म्हणाली ठीक आहे, मला मांत्रिकाकडे घेऊन चला. ही तीच बाई जिला पवित्र आत्म्याच्या प्रार्थनेत देवाने एवढं अद्भुत रीतीने बरं केलं होतं, ती मांत्रिकाकडे निघून गेली. मांत्रिकाने जे काही दिलं ते सगळं घेऊन ती घरी आली. ती म्हणते त्या रात्री मी झोपले आणि झोपेत असताना मला प्रभू येशू दिसला आणि तो एकच वाक्य मला बोलला, शेवटी तू माझ्यावर अविश्वास दाखवला. एकच वाक्य बोलला आणि नंतर प्रभू दिसायचा बंद झाला. शेवटी तू माझ्यावर अविश्वास दाखवला. ही बाई म्हणते मी झोपेतून धाडकन जागी झाले आणि माझ्या लक्षात आलं की मी केवढं मोठं पाप केलेलं आहे. मी तिथेच गुडघे टेकले, पश्चाताप केला, देवाकडे क्षमा मागितली आणि त्या दिवसानंतर मला मांत्रिकाने जे काही दिलं होतं ते सगळं मी फेकून दिलं आणि फक्त प्रार्थना करत राहिली आणि 1 आठवड्याच्या आत मी संपूर्णपणे बरी झाली. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. प्रभूचे शब्द होते, शेवटी तू माझ्यावर अविश्वास दाखवला. मी तुला कोणत्या प्रकारे बरं केलं होतं. एका क्षणात ही बाई जेव्हा केंद्रात आणलेली होती तेव्हा तिची स्थिती अशी होती की जगेल की मरेल. पण पवित्र आत्म्याच्या प्रार्थनेत जे देवाने तिच्यावर सामर्थ्य पाठवलं आणि जो स्वतःला तिला अद्भुत अनुभव आला, तिने स्वतः स्टेजवरून साक्ष दिली की एवढा प्रचंड घाम की त्या घामाने माझ्या अंगावरचे कपडेसुद्धा पिवळे पडलेले होते आणि त्या क्षणापासून मी बरी झाले. ती बाई काही काळानंतर विचार करते की प्रभूने मला बरं नाही केलं तर मी माझ्या नातेवाईकांचं ऐकायला पाहिजे, मी माझ्या घरच्यांचं ऐकायला पाहिजे, कुठेतरी भक्ताकडे मांत्रिकाकडे जायला पाहिजे. आणि ज्या दिवशी जाऊन आली त्याच रात्री प्रभूने तिला सांगितलं की शेवटी तू माझ्यावर अविश्वास दाखवला. हालेलुया, हालेलुया,
हालेलुया. जे लोक आत्मिक बनत नाहीत, फक्त शरीराच्याच गोष्टींकडे लक्ष लावून असतात, हे झालं पाहिजे, ते झालं पाहिजे, हे झालं पाहिजे, ते झालं पाहिजे. त्यांच्या प्रार्थनांना जर ताबडतोब उत्तरं मिळाली नाहीत तर ते अस्वस्थ असतात. त्यांच्या प्रार्थनेला देवाने जर ताबडतोब उत्तर दिलं नाही तर त्यांना असं वाटतं की प्रार्थना काही काम करत नाही आहे, देव काही प्रार्थना ऐकत नाही आणि काही होणार नाही आहे. आत्मिक लोकांचं तसं नसते. ज्यांनी वचनांकडे लक्ष लावलेलं आहे आणि जे आत्मिक बनलेले आहेत ते एक दिवस प्रार्थना करतात, एक आठवडा प्रार्थना करतात, एक महिना प्रार्थना करतात, 6 महिने प्रार्थना करतात. त्यांना पक्की खात्री आहे देव जे काही करणार ते माझ्या भल्यासाठी करणार. त्यांना पक्की खात्री असते देव माझं ऐकत आहे, तो माझ्यावर प्रेम करत आहे आणि तो माझ्यासाठी जे काही करणार ते माझ्या भल्यासाठी करणार. शारीरिक प्रकारचे लोक वेगळे असतात, आत्मिक प्रकारचे लोक वेगळे असतात. शारीरिक लोक फक्त शरीराच्या गोष्टींवरच लक्ष लावून असतात आणि म्हणून सैतान अगदी सहज रीतीने त्यांना फसवतो. आत्मिक लोकांचं लक्ष देवाकडे लागलेलं असतं, देवाच्या वचनांकडे लागलेलं असतं. म्हणून सैतानाने त्यांना त्यांचा कितीही शारीरिक छळ केला तरी त्यांचा विश्वास हलत नाही आणि सैतान त्यांना जास्त फसवू शकत नाही आणि मोहात पाडून त्यांना पूर्णपणे उद्ध्वस्त करू शकत नाही, कारण ते आत्मिक झालेले आहेत, म्हणजे ते देवाच्या जवळ जात आहेत. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. माझ्या प्रिय भावांनो आणि बहिणींनो, तुम्ही जर प्रभू येशूवर विश्वास ठेवणारे आहात तर रोज 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 देवाने तुमच्यासाठी काहीतरी चमत्कार करावा, तुमच्या प्रार्थनेला ताबडतोब उत्तर द्यावं, यासाठी वाट बघू नका. आपलं काम हे आहे की आपण देवाच्या वचनाकडे लक्ष लावावं आणि आपण आपलं हृदय आणि आपलं जीवन देवाच्या इच्छेप्रमाणे करत राहावं. हे आपलं काम आहे. आपल्या शरीराच्या गरजा भागवणं आणि आपल्याला जे काही आवश्यक आहे ते पुरवणं हे देवाचं काम आहे आणि देव ते केल्याशिवाय राहणार नाही. हालेलुया, हालेलुया. जेव्हा 5,000 लोक होते तेव्हा प्रभूला स्वतःला त्यांचा कळवळा आला. जेव्हा 4,000 लोक, 4,000 पुरुष 3 दिवसपर्यंत प्रभूच्या सोबत होते तेव्हा प्रभूला स्वतःला कळवळा आला की आज सतत 3 दिवस ते माझ्याबरोबर आहेत, त्यांना भूक लागेल, ते कासावीस होतील, भुकेने व्याकुळ होतील. दया कुणाला आली, काळजी कुणाला वाटली? त्या निर्माणकर्त्या देवाला, ज्याने आपल्याला घडवलेलं आहे त्याला काळजी वाटली. असं म्हटलेलं नाही आहे की लोकांमधलं कोणीतरी उठून प्रभूला येऊन सांगितलं की आम्ही आज सतत 3 दिवस इथे आहोत आणि आम्हाला भूक लागलेली आहे, काहीतरी खायला द्या. लोकांनी नाही सांगितलं, प्रभूला दया आली, प्रभूला त्यांची काळजी वाटली, प्रभूने त्यांची काळजी केली. लोकांनी नाही सांगितलं, त्याने स्वतः केली त्यांची काळजी. ते सतत 3 दिवस त्याच्याबरोबर होते, त्याचे शब्द ऐकत होते, त्याचे अद्भुत कामं बघत होते. त्यांचं लक्ष येशूकडे लागलं होतं, ते आत्मिक बनले होते. शरीराची काळजी देवाने स्वतः घेतली. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. माझ्या प्रिय भावांनो आणि बहिणींनो, आत्मिक बना. जे दैहिक असतात, शारीरिक असतात, ते पुन्हा पुन्हा सैतानाच्या मोहाला बळी पडतात. शारीरिक लोक पुन्हा पुन्हा सैतानाच्या मोहाला बळी पडत जातात. आत्मिक लोक सैतानाच्या मोहाला बळी पडत जात नाहीत, कारण ते आत्मिक झाल्यामुळे देवाच्या जवळ जातात आणि जेवढे आपण देवाच्या जास्त जवळ असतो तेवढा सैतानाचा प्रभाव आपल्या जीवनावरून कमी कमी होत जातो. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. रात्रंदिवस शरीराचा विचार करू नका, शरीरांच्या गरजांचा विचार करू नका. तुमच्या मुलाला चांगली नोकरी नाही आहे, हरकत नाही, तुम्ही प्रार्थनेत त्या गोष्टीची आठवण ठेवा. रोज देवाकडे मागा की प्रभू माझ्या मुलाला चांगली नोकरी दे. आणि तुमचं कर्तव्य काय आहे? देवाची वचनं वाचणं, देवाच्या वचनांकडे लक्ष लावणं, वचनाप्रमाणे आपलं हृदय जीवन बदलणं आणि देवाची उपकार स्तुती करत राहणं, म्हणजे आत्मिक बना. मुलाला नोकरी नाही आहे त्यासाठी मागा देवाकडे, पण रात्रंदिवस तीच गोष्ट डोक्यात घेऊन बसू नका आणि कधी देव नोकरी देणार, कधी देव नोकरी देणार, कधी होणार, कधी होणार. तुमच्या मुलीचं लग्न होत नाही आहे, तुमची चिंता देवाच्या हातात सोपवा आणि तुम्ही देवाचे आभार मानत राहा, देवाची स्तुती करत राहा. तुम्ही वचनाप्रमाणे वचनं वाचून स्वतःमध्ये बदल करत राहा. तुम्ही आत्मिक बना, ही तुमची काळजी देव स्वतः घेईल.
तुमच्या शरीरामध्ये काही आजार आहे आणि तुम्हाला बरं होण्याची घाई झालेली आहे, तुम्ही प्रार्थना करा त्यासाठी की देवाने तुम्हाला बरं करावं. आणि तुम्ही आत्मिक बना, वचनाकडे लक्ष लावा, देवाची स्तुती करत राहा, देवाच्या वचनं जाणून घेऊन त्याप्रमाणे स्वतःमध्ये बदल करा. तुम्हाला बरं करण्याचं काम देव स्वतः करेल. हालेलुया, हालेलुया. तुमच्या डोक्यावर कर्जाचं ओझं झालेलं आहे, तुम्ही देवाकडे प्रार्थना करा. ही तुमची समस्या देवाच्या हातामध्ये सोपवा आणि तुम्ही मात्र आत्मिक बना. देवाचे आभार मानत राहा, धन्यवाद करत राहा, वचनं वाचत राहा, वचनाप्रमाणे स्वतःमध्ये बदल करा. तुम्ही आत्मिक बना. तुम्हाला कर्जातून मुक्ती देण्याचं काम देव स्वतः करणार आहे. हालेलुया, हालेलुया. माझ्या प्रिय भावांनो आणि बहिणींनो, प्रभू येशूने स्वतः स्पष्ट म्हटलेलं आहे की तुम्ही मागण्यापूर्वी तुमच्या गरजा काय आहेत हे तुमचा स्वर्गीय पिता जाणून आहे. त्याला माहीत आहे आपल्याला काय हवं आहे, त्याला माहीत आहे आपल्या गरजा काय आहेत, त्याला माहीत आहे आपलं दुःख काय आहे. आपण एकसारखं त्याच्यापुढे रडगाणं गात बसायची गरज नाही आहे आणि रोज रोज देवाने आज काहीतरी केलं पाहिजे, देवाने आज चमत्कार केला पाहिजे म्हणून वाट बघू नका. धीर धरा आणि आत्मिक बना. धीर धरा आणि आत्मिक बना. तुमचं लक्ष देवाकडे लागू द्या, म्हणजे या तुमच्या सगळ्या गोष्टींची काळजी देव स्वतः घेईल. देव तुम्हाला वेळेवर जेवण देणार, देव तुम्हाला घर देणार, तुमच्या आवश्यकतेनुसार देव तुम्हाला गाडी देणार, देव तुम्हाला कर्जातून मुक्त करणार, देव तुमच्या मुलांची लग्न करून देणार, देव तुमच्या मुलाला चांगली नोकरी देणार. तुमच्या जेवढ्या काही आवश्यकता आहेत देव स्वतः करणार, कारण तो आपला खरा बाप आहे. म्हणून मी म्हटलं 4000 पुरुष समोर असताना कुणी येऊन प्रभूला सांगितलं नाही आहे की जरा आम्हाला जेवण द्या म्हणून. प्रभूला स्वतःला त्यांचा कळवळा आला, प्रभूला स्वतःला आला. त्याने स्वतःहून त्यांना जेवण दिलं, त्याने स्वतःहून त्यांच्या जेवणाची आणि पोटाची व्यवस्था केली. जे देवाकडे लक्ष लावून असतात त्यांच्या या गरजांची काळजी देव स्वतः घेतो. दैहिक गरजा देव स्वतः भागवतो, कारण तो आमचा खरा बाप आहे. हालेलुया, हालेलुया. प्रभूला शिष्यांना सांगायचं आहे, परुषी आणि सदुकी यांच्या खमीराविषयी म्हणजे यांच्या शिकवणीविषयी सावध राहा. आणि त्यांचं चाललेलं आहे, आपण भाकरी आणलेल्या नाहीत. त्यामुळे येशू त्यांना म्हणतोय की तुम्ही अल्पविश्वासी आहात. अल्पविश्वासी राहू नका, अर्धवट विश्वास ठेवणारे राहू नका. त्याच्यावर खरा विश्वास ठेवा. तो जिवंत प्रभू आहे, तो आमच्या जवळ असतो. पवित्र आत्म्याच्याद्वारे तो आमच्यामध्ये राहतो, तो आमच्या गरजा भागवतो, तो आमच्या प्रार्थना ऐकतो आणि तो आम्हाला मदत करायला नेहमीच तयार असतो. आम्ही शारीरिक गोष्टींकडे लक्ष लावून बसू नये, तर आम्ही त्याच्याकडे लक्ष लावावं. तो काय सांगतोय ते ऐकावं आणि त्याप्रमाणे जीवन जगावं. हालेलुया, 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 हालेलुया. होय माझ्या प्रिय बंधू भगिनींनो, परमेश्वर जिवंत आहे आणि तो तुमच्यावर प्रेम करत आहे. त्याची इच्छा नाही आहे की तुमच्या जीवनामध्ये दुःख असावं, कष्ट असावीत, तुम्ही आजारी असावीत. ही त्याची इच्छा नाही आहे, कारण तो आपल्यावर प्रेम करणारा आपला प्रेमळ बाप आहे. तो केवळ आपला निर्माणकर्ता नाही आहे, तर तो आपल्यावर प्रेम करणारा आपला सनातन पिता आहे. त्याची इच्छा आहे की आपल्या जीवनात आनंद असावा. त्याची इच्छा आहे की आपण जीवनात हसत राहावं. त्याची इच्छा आहे की आपल्या शरीरामध्ये आरोग्य असावं. तुम्हाला पूर्ण विश्वास त्याच्यावर ठेवण्याची गरज आहे. त्याच्या प्रेमावर विश्वास ठेवा, त्याच्या सामर्थ्यावर विश्वास ठेवा. तो आता या घडीलाही तुमच्या जवळ आहे आणि तो तुम्हाला बरं करण्यासाठी उत्सुक आहे. मी तुमच्यासाठी आता प्रार्थना करणार आहे. विश्वासाने तुमच्या आजारी भागावर हात ठेवा, पूर्ण विश्वासाने की आत्ता प्रभू तुम्हाला स्पर्श करेल आणि तुम्हाला बरं करेल. आत्ता तो तुम्हाला स्पर्श करेल आणि तुमचं दुःख काढून टाकेल. जिथे तुम्हाला आजार आहे तिथे पूर्ण विश्वासाने हात ठेवा आणि त्या ठिकाणी हात ठेवणं शक्य नसेल तर छातीवर हात ठेवा. प्रभू येशूच्या नावाने तुमच्या शरीरातले सर्व आजार या क्षणाला निघून जावोत. तुमच्या जीवनातील सर्व दुःख प्रभू येशूच्या नावाने या क्षणाला निघून जावो. तुमच्या जीवनावर असलेले सर्व शाप प्रभू येशूच्या नावाने मी काढून टाकत आहे. सर्व अंधाराची शक्ती जी तुम्हाला आणि तुमच्या कुटुंबाला सतावत आहे, प्रभू येशूच्या नावाने ही सर्व अंधाराची शक्ती तुमच्या जीवनातून निघून जावो.
तुमच्या कुटुंबातून निघून जावो, तुमच्या हृदयाचं दुःख निघून जावो, तुमच्या हृदयातल्या वेदना नष्ट होत आणि तुमच्यावर आणि तुमच्या कुटुंबावर प्रभू येशूचे महान आशीर्वाद येवोत. आमेन.